आज अहो आपल्याकडे वेळ नाही. एक मिनिट फक्त एकच घोषणा, पवार साहेब आप आगे बढ़ो. अरे हा बारामतीचा आवाज वाटतो का? दिल्ली हादरली पाहिजे, दिल्ली. पवार साहेब आप आगे बढ़ो. मागच्या बाजूने आवाज येत नाही. हात वर करून पवार साहेब आप आगे बढ़ो. हात वर करून पवार साहेब आप आगे बढ़ो. कृष्ण हरे. वाजवा तुतारी. आज वेळ नाही आपल्याकडे, वेळ नाही. सुप्रियाताईंची आज 4 तारखेची विजयाची सभा कशी असेल त्याचं ट्रेलर आज इथं या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिला. या सांगता सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रेमाचे एक असे व्यक्तिमत्व, फार मोदी साहेबांपासून शहा साहेबांपर्यंत, फार खालच्या भाजपच्या कार्यकर्त्यापासून पण वरपर्यंत हे सर्व लोक फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातले हे सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात असे आपले स्वाभिमानी मराठी माणूस मध्ये आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं काकी उपस्थित आहेत, कुटुंबीय उपस्थित आहेत, पत्रकार व आपल्या बारामती व आसपासच्या परिसरामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, काही लोक असे म्हणतात की पवार साहेब एक भटकती आत्मा आहे. त्या दिल्लीवाल्या नेत्यांना मला सांगायचंय, पवार साहेबांची आत्मा कोण असेल, नाहीतर लोकांची आत्मा इथं कोण असेल, तो दोन्हीचा विचार केला तर एकच नाव निघतं, म्हणजे आदरणीय पवार साहेब. लहानपणीपासून मी स्वतः सांगता सभेला तिथं येत आलेलो आहे. मी तिथं कुठेतरी बसायचो. जागा यंदा थोडीशी वेगळी आहे, पण मी स्वतः तिथं प्रचार केलाय. माझ्या काकांनी केलाय, माझ्या आईली केलाय, माझ्या काकींनी केलेला आहे, तसंच माझ्या आत्या असतील, या सर्व लोकांनी दादांचा प्रचार असेल, साहेबांचा प्रचार असेल, नाही तर सुप्रियाताईंचा प्रचार हा केलेला आहे. ठीक आहे, यंदा या आमच्या उपस्थितीची जास्त चर्चा कदाचित यंदा होते, पण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही कुठं बसलेलो असायचो, आम्ही कशा पद्धतीने प्रचार करायचो, कोणाकोणाच्या घरी जायचो, या बाबतीतली चर्चा होत नव्हती. आणि मग तिकडं बसून सर्वांची भाषणं आम्ही तिथं ऐकत असायचो. पण यंदाचं वातावरण थोडंसं वेगळे. आपल्यातलेच एक आता भाजप बरोबर गेलेले आहेत. कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून कुठेतरी मला त्या बाबतीत वाईट वाटतं, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आणि ते जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांनी पार्टी नेली, चिन्ह नेलं, अख्खी राजकीय यंत्रणा नेली. अहो जागा सुटा नेली हो. तुम्ही जागा न्या, नाहीतर पवार साहेबांची जागा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कितीही स्वप्न तुम्ही बघितले आणि ते कुणीही बघितले तर पवार साहेबांची जागा हे कुणी घेऊ शकत नाही. पवार साहेब हे आपल्या सर्वांचा हृदयात आहे, आपल्या काळजाचा पवार साहेब एक तुकडा आहे. आणि असंच बनलेत का हो तो तुकडा? गेल्या 60 वर्षामध्ये
या परिसरातल्या लोकांच्या हितासाठी, संबंध महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी, अख्ख्या देशाच्या लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केले, परिश्रम केले। पवार साहेबांच्या प्रचाराची सुरुवात जर आपण बघितली तर सायकलवर असायची। त्यांचे त्या काळातले जे कोणी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रचारासाठी फिरायचे, पवार साहेब अजूनपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत। तिथून सुरू झालेला प्रवास, या भूमीतून झालेला प्रवास, नंतर राज्यमंत्री, मंत्री, मग या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे डिफेन्स मिनिस्टर, या देशाचे कृषी मंत्री, असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। जेव्हा केव्हा त्यांच्याकडे पद होतं, जो कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू कोण असेल तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे त्यांच्या निर्णयाचं केंद्रबिंदू असायचं। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कुटुंब नसेल की पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्या योजनेच्या माध्यमातून पोचलेला नाही। म्हणून सांगतो, पवार साहेबांची जागा घेणं सोपं नाही आणि कुणी सुद्धा घेऊ शकत नाही। जेव्हा केव्हा पवार साहेब संबोधित करतात आपल्या सगळ्यांना, पवार साहेब हेच बोलतात, या परिसराचा आणि महाराष्ट्राचा मी विकास का करू शकलो तर त्याचं फक्त एकच कारण आहे, इथं असणारी जनता आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून तो विकास मी करू शकलो। पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं मी केलं, मी म्हणणारे हे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत, नाही तर भाजप मध्ये आहेत। त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो। खरं तर पवार साहेब जेव्हा जागा बदलली तेव्हा लोकांनी ठरवलं होतं मोठ्या संख्येने तुमचं मनोगत इथं ऐकण्यासाठी यायचं। आणि जे दिल्लीचे नेते आहेत ते म्हणतात पवार साहेबांना कुटुंब सांभाळता आलं नाही। त्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो, पवार साहेबांचं कुटुंब कुठं असेल तर हे पुढे बसलेली जनता म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे। हे तुम्ही कसं नेणार? पवार साहेब हृदयामध्ये बसले ते तुम्ही कसं नेणार? या सर्वसामान्य जनतेचं पवार साहेबांवर प्रेम आहे ते तुम्ही कसं नेणार? 60 वर्षामध्ये सायकलवरनं मोटरसायकलवरनं गाडीवरनं जे कुठलं पद असेल ते सत्तेतलं असू नाही तर विरोधात असू, पवार साहेब लोकांपर्यंत पोहोचलेत। अनेक आंदोलनं पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचले। म्हणून आजपर्यंत जी कुठली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची आली त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब। 2014 पर्यंत आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे आली असेल तर ती पवार साहेबांमुळे तिथं आली। आणि ती सत्ता आली म्हणून पवार साहेब काही नेत्यांना पद देऊ शकले आणि ती पद मिळाल्यानंतर त्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये विकास केला। जर सत्ताच पवार साहेबांनी आणली नसती तर विकास कसा केला असता? त्यामुळे मी अनेक या नेत्यांना विनंती करतो, हा जो अहंकार नाही तर मी पण आहे तो कुठेतरी बाजूला ठेवा आणि हिम्मत असेल तर हो हे सर्व पवार साहेबांनी केलं, हो जे कोणी आम्ही आज आहोत ते पवार साहेबांमुळे आहोत हे सांगण्याची हिम्मत कुठेतरी तुम्ही करावी अशी विनंती या सर्व नेत्यांना करतो। अहो पूर्वी आदरणीय पवार साहेबांवर, पवार कुटुंबियावर, ताईंवर जर कुणी म्हणायचं काही बोलायचं तेव्हा आपले दादा अजित दादा त्या लोकांचा समाचार घ्यायचे। घेत होते का नव्हते? मग आता काय असं बदललं? काही थोडेसे व्हिडिओज आहेत भाजप बरोबर दादा गेले पण भाजपच्या काही नेत्यांचं साहेबांबद्दल काय मत आहे हे थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून बघू। पूर्वी लावरे व्हिडिओ म्हणणारे दुर्दैवाने आता भाजप बरोबर गेलेले आहेत। त्यामुळे मीच आता म्हणतो लावरे तो व्हिडिओ
अहो आवाज कुठे हो? ही गर्दी बघितल्यानंतर चंद्रकांत दादाचा आवाज सुद्धा बसला असं कुठे दिसतंय. आवाज गेला वाटतं. अहो येणार आहे का नाही आवाज त्यांचा परत? बर जेव्हा आवाज येईल तेव्हा कुठेतरी आपण ते सर्व व्हिडिओ बघू. अहो बघा ना, मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पवार साहेबांबद्दल बोलतात, शहा साहेब बोलतात, चंद्रकांत दादा बोलतात, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात. हे सगळे छोटे मोठे नेते तिथं पवार साहेबांवर बोलतात. त्याचं कारण माहिती आहे का आपल्याला? 4 जूनला जेव्हा तुम्ही सर्वजण टीव्ही समोर बसाल तेव्हा 3 गोष्टीसाठी गुलाल खेळायचा. आता मी म्हणेल 4 गोष्टीसाठी. एक, आपल्या सुप्रियाताई ह्या कमीत कमी 3.5 लाखाली तिथं खासदार होणार म्हणजे होणार. ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणला, अशा व्यक्तीला अजितदादा काय म्हणतात? तुझ्याकडे बघतोच तुला पाडतोच. अशा आपल्या डॉक्टर कोले हे जेव्हा 4 तारखेला तुम्ही सर्वजण टीव्हीवर बघत असाल, तिथे असणारी स्वाभिमानी जनता त्यांना सुद्धा 3-3.5 लाखाली निवडून देणार. अजून एक बातमी तुम्हा सर्वांना ऐकायला मिळेल. कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले दिसतील. अहो अनेक सर्वे बघितले, अनेक पत्रकारांशी आम्ही बोललो, सगळ्यांचं हेच मत आलं की भाजप हे कधीही 200च्या पुढे तिथं जाणार नाही. आणि भाजप जेव्हा 200च्या पुढे जाणार नाही तेव्हा त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणार आहे? तर त्यांच्या मित्र पक्षांवर. त्या मित्र पक्षाचे जे सर्व नेते आहेत ते कोणाचे मित्र आहेत? नाही तर परिचयाचे आहेत, तर ते पवार साहेबांचे आहेत. त्यामुळे जसं 2019ला महाराष्ट्रामध्ये आकडेवारीचा नवीन खेळ आपण सर्वांनी बघितला, जे लोकांच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं, अशी महाविकास आघाडी आपण कोणामुळे बघितली? तर ते होते आदरणीय पवार साहेब. आणि 4 जूनला जेव्हा भाजप 200च्या पुढे जाणार नाही तेव्हा या देशामध्ये असा कुठला व्यक्ती आहे जो सर्व आकडेवारी भाजपच्या विरोधात एकत्र करू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढू शकतो? त्याचं फक्त एकच नाव आहे, शरदचंद्र पवार साहेब. म्हणून भाजप साहेबांच्या विरोधात बोलते, नेते साहेबांच्या विरोधात बोलतात. आणि ही लढाई कोण विरुद्ध कोण आहे? पवार साहेब विरुद्ध भाजप आहे का नाही? मग भाजपला हद्दपार करायचं का नाही? मी पवार साहेबांना विनंती करणार आहे, पवार साहेब जेवढी काय मला माहिती आहे त्या माहिती अनुसार या देशाला अनेक कृषी मंत्री मिळाले. तुमच्या काळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं भलं झालं, पण या देशाला कधीही महिला कृषी मंत्री मिळाली नाही. त्यामुळे इथली स्वाभिमानी जनता सुप्रियाताईंना निवडून देणार आहे, ते सुद्धा 3-3.5 लाखाने. तर आम्हाला सुप्रियाताईंना या देशाची कृषी मंत्री म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघण्याची संधी दिली पाहिजे. अनेक प्रेशर असताना सुद्धा आमचे डॉक्टर कोले इथं आमच्या बरोबर आहे, विचाराबरोबर आहेत. त्यांना सुद्धा योग्य अशी संधी केंद्र सरकारमध्ये मिळावी असं युवा म्हणून त्या ठिकाणी मी तुमची विनंती इथं करतो. लाव रे व्हिडिओ करायचं का? नक्की का? चला मग भाजपचे नेते साहेबांबद्दल काय बोलले ते जरा व्हिडिओच्या माध्यमातून लाव रे तो व्हिडिओ.
आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी. बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात चुटकी. त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे. मग याचं उत्तर लोकशाहीच्या मार्गातून सुप्रियाताईंना 3-3.5 लाखाने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का. अरे अजून एक व्हिडिओ आहे का संपला. बर पुढचा व्हिडिओ लागूच तर वीडियो सुधा मनतोय भावना से हमारे साथ जुड़ा हुआ है. जहां तक शरद राव का मामला है ये पॉलिटिकल प्रॉब्लम ही नहीं है. वो कितना ही इसको पॉलिटिकल प्रॉब्लम बनाए महाराष्ट्र की जनता के गले कैसे उतरेगा. ये प्योरली उनका फैमिली प्रॉब्लम है. घर का झगड़ा है कि विरासत काम करने वाले भतीजे हो गए. विरासत बेटी है तो बेटी को दे. झगड़ा उसका है तो सिंपैथी के बजाय अहो मोदी साहेब असं म्हणतात की पवार साहेबांना स्वतःचं कुटुंबच तिथं सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसं सांभाळणार. मोदी साहेब तुम्हाला माझा प्रश्न आहे बस इतना ही काफी आहे. तुम्हाला माहिती काय परिस्थिती आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशाला जर सांभाळायचं असतं ना तर तुम्ही आमच्या युवांना नोकऱ्या दिल्या असत्या. आमच्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले असते. खताच्या किमती कमी केल्या असत्या. गॅसच्या किमती कमी केल्या असत्या. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या असत्या. या देशामध्ये महिलांच्या विरोधात जे अत्याचार वाढत चालले ते तुम्ही कुठेतरी कमी केले असते. अहो हेच ते मोदी साहेब ज्याच्याबद्दल अजितदादा काय म्हणतात की एक फोन केला की काम होतं. अजितदादा तुम्ही म्हणालात मोदी साहेबांचा एक फोन आला तर काम होत असतं. तुम्ही मोदी साहेबांबरोबर जाऊन 10 महिने झाले दादा. आमच्या कांद्याचा प्रश्न सुटला नाही दादा. आमचा दुधाचा प्रश्न दादा सुटला नाही. रेट नाही वाढले. खताच्या किमती वाढल्यात दादा. आमचे हेच कष्टकऱ्याची मुलं आज बेरोजगार आहेत दादा. आमच्या ड्राय भागातले इथं अनेक लोक विविध तालुक्यातून आणि खास करून बारामती तालुक्यातून आले दादा. 8 महिन्यामध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही दादा. दादा मग मोदी साहेबांचा फोन कशासाठी येतो. तुमच्यावर ही कारवाई करेल ती कारवाई करेल नाही तर ये माझ्याकडे हे सांगण्यासाठी फोन येतो का. त्यामुळे याला विकास म्हणत नाही. याला उत्तर आपण कशातून देणार आहे. कशातून. बरं अजून एक व्हिडिओ आहे का. 6 पर्यंत सभा चालणार आहे. मी 5 मिनिटं इथं घेतो आणि तुम्हाला सांगतो सभा आहे का. घरी जावा स्वयंपाक करा. खासदार आहात तुम्ही कळत नाही. कळत नाही एक सिस्टम. अहो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती. सुप्रियाताईंच्या बद्दल तुम्ही महिला आहात. घरी जावा जेवण बनवा बांगड्या घाला असं ते म्हणतायत. ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो. आपण तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी. पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही. म्हणून मग आपण काय केलं. आमच्या सर्व माता भगिनी एकवटल्या आणि एकत्र येऊन 10,000 महिला 3 तारखेला त्या मैदानावर जाऊन तिथं सभा घेतली.
त्यामुळे दादांनी सुद्धा द्रौपदीबद्दल चुकीचे शब्द तिथं काढले आणि तुम्ही महिलांना कमी समजता. अहो तिथं जी सभा चालली आहे त्या सभेपेक्षा 5 पट गर्दी आमच्या या होतकरू महिलांनी तिथं केले होते. त्यामुळे महिलांना तुम्ही कमी समजू नका. आमच्या वाघिणी आहेत या आणि त्यांनी हे इलेक्शन आता हातात घेतलंय आणि स्वाभिमान राखण्याची जबाबदारी आमच्या या माता भगिनीने, युवांनी आणि वडीलधाऱ्यांनी तिथं घेतलेली आहे. त्यामुळे महिलांबद्दल बोलू नका. महिला या इलेक्शन मध्ये त्यांची ताकद तिथं दाखवून देणार आहेत. अजून कुठला व्हिडिओ राहिला का? संपला? कुठला राहिलाय? चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी 2 वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलानं नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते. हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो. या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल, आपल्या आत्मेबद्दल, आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? अहो तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये, आणि हेच इलेक्शन नाही असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे पवार साहेब आहेत. आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कुणी ऐकलं असतं, दादांनी, पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत. हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात. अहो तिथं कनेरीला कोण आणला होता? तो वेडा बांदल. काय स्टेजवर बोलला तो? पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता, पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता. जुने दादा तिथं असते तर कान फाडला असता त्या बांदलाला. अहो 3, 3.5, 4 वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता. पण नवीन दादा, बदललेले दादा तिथं बसून काय करत होते? खाली डोकं घालून हसत होते दादा. हे पटतात का तुम्हाला? असं बोलून चालतं का आपल्या या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये? हे आपले संस्कार. मग याचं उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अजून कुठला व्हिडिओ राहिलाय का रे बाळ? तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या सभांमध्ये फोडण्यात आलेल्या मडक्यांवरून सभांमध्ये मडकी फोडणे हे जाणून बुजून केली जात असल्याचा त्यांचा दावा असून मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? अहो जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो. साहेब टीव्हीकडे बघत होते, चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं. टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिले. आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना, तो आपल्याला घडवायचा आहे. आणि तो घडवत असताना, नाही तर घडवण्यासाठी
आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. जे जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत. कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते. माझ्या आजोबाली, माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून, कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली. आणि मला माहित होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती. देशमुख साहेब इथं आहेत, अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. साहेब, आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब, आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही केलेले 60 वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही. कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे. पण 2024ला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या, कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला, आम्ही पाणी आणणार नाही, पाणी सोडणार नाही, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही. साहेब, जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथं या लोकांना दिलेले आहेत, सुप्रियाताईंनी दिलेले आहेत, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते 100% पूर्ण आपण करणार म्हणजे करणार. साहेब, हे नेते काय म्हणतात ताईंना, आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई एकटी पडली. रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर ज्या काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाती असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रियाताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. अहो साहेब, हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात.
आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं. आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत. ड्राय भागातलं पाणी असेल नाही तर इतरही तुमच्या सगळ्यांचे जे कुठले विषय असतील, आणि इंदापूर असू द्या, बारामती असू नाही तर दुसरा कुठलाही तालुका असू दे, MIDC असू द्या नाही तर कुठलाही विकासाचा प्रश्न असू द्या, पवार साहेब आहेत, ताई आहेत आणि हे सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत. आणि मी पळणारा व्यक्ती नाही. पळणारा असतो तर कधीच निघून गेलो असतो. आणि मी राजकारणात फक्त भाषण करण्यासाठी आणि गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे याच्या पुढे कुठलाही कार्यकर्त्याला जर कुणी हात लावला तर गाठ पवार साहेबांचे आणि आमच्याशी हे तुम्हाला तिकडे सांगतो. आणि येणारं प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बँक असो नाही तर कारखाना असो, तुमच्या पाठीमागे पवार साहेब, ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो. आणि हा देत असताना कुणी कितीही पलीकडनं भावनिक केलं तर विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. जेव्हा मी निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा, सगळ्यात जास्त जल्लोष जर माझ्या कुटुंबामध्ये कुणी केला असेल तर 6 वर्षाच्या मुलाली आणि 10 वर्षाच्या मुलीली केला. आल्या आल्या घरी आल्या गेल्या त्यांनी मला विचारलं, डॅडा तू कोणाबरोबर आहेस? आजोबा बरोबर आहेस का काका बरोबर आहे? मला 2 मिनिटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये यांना हा प्रश्न का पडला. मी त्यांना सांगितलं नाही मी आजोबा बरोबर आहे. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांनी मला सांगितलं, डाडा तुझा अभिमान आहे. 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला जे कळतं ते 65 वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार. त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं, तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर, उद्या जाऊन 15 वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपण ज्या पद्धतीने वागतो, घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो, जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याचा, हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी, आपल्या पिढीसाठी महत्त्वाचा नसतो, ती लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि हे लहान पुढच्या पिढीला लहान मुला मुलींना आपल्याला दाखवून द्यायचंय की विचार महत्त्वाचे असतात आणि नाती महत्त्वाचे असतात. म्हणून हे लोकसभा इलेक्शन महत्त्वाचं आहे. म्हणून सुप्रियाताईंना आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथं निवडून द्यायचंय. देणार का नाही देणार? कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार? एवढा कमी आवाज चालणार नाही. हात वर करून सांगा, आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही? कुणी किती काय केलं, किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं, किती दम दिला, त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार? बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचंय, सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली, तिथे असणारी स्वाभिमानी जनता 1 नंबर लीड सुप्रियाताईंना द्यायला तयार आहे. इंदापूर तयार आहे, पुरंदर तयार आहे, दौंड तयार आहे, तिथं बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे, खडकवासला तयार आहे. पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना, दादांना, सुप्रियाताईंना, पुरोगामी विचाराला,
जेव्हा दादा आपल्याबरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते. ह्या सगळ्यांना या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले? मग बारामतीकर, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही? नक्की का? एकदा हात वर करून सांगा. सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती 1,20,000ची या तालुक्यातून, त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार. सांगा एकदा. नक्की का? सुप्रियाताईंना 2019ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिले होते? भाजपच्या विरोधात. अजितदादांना विधानसभेमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात लीड दिली होती? 1,65,000चे. मग तुम्ही सर्वांनी अजितदादांना, सुप्रियाताईंना भाजपच्या विरोधात जर लीड दिली होती, तर सुप्रियाताई आणि पवार साहेब भाजप बरोबर गेलेत का? मग दादांनी निर्णय जो घेतलाय तो स्वहितासाठी आणि स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तिथं जर घेतला असेल, पण तो निर्णय घेत असताना ज्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विरोधात दादांना 1,65,000ची लीड दिली होती, दादांनी निर्णय घेत असताना इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेला विचारलं होतं का मी भाजप बरोबर चाललोय? विचारलं होतं का? मग आपली जबाबदारी आहे. आता गेल्या 60 वर्षामध्ये तुम्ही सर्वजण नेहमी भाजपच्या विरोधात आणि पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबरोबर आपण सर्वजण राहिलोय. आणि तेच उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना द्यायचं का नाही द्यायचं? आणि तुमच्या सर्वांचे नातेवाईक ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या मतदारसंघामध्ये, जसं डॉक्टर अमोल कोल्हे असतील तिथं माढा असेल, नाही तर नगर दक्षिण असेल, तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांना आपल्याच विचाराचा प्रचार करायचा. तो तुम्ही करणार का? तर मग माझं भाषण झाल्यानंतर एक खास नेत्याकडनं सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे. तो संदेश आपण एकदा ऐकूया. आणि तो जो टीव्ही मध्ये असताना, नाही तर व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे, त्यांचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील, तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.